कसबे सुकेनेत आज सायंकाळच्या सुमारास मांजानं एकाच्या गळ्याला मोठी जखम झाली आहे आणि तो थोडक्यात बचावलाय। गावात सर्रासपणे मांजाची विक्री होत असताना पोलीस प्रशासन करतंय काय हेच नेमकं कळत नाहीये। पोलीस प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यानंतर जागा होणार का हा प्रश्न कसबे सुकेनेकरांकडून करण्यात येतोय। कसबे सुकेण्यात होत असलेल्या सर्रासपणे मांजाची विक्री त्वरित थांबवण्याची मागणी नागरिकांकडून होत असून 2 ते 3 दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती, परंतु आज शेवटी एकाचा मांजानं गळा कापल्यानं त्या इसमाला मोठी जखम झाली असून सुदैवाने या अपघातात तो बचावला असला तरी पुढील होणाऱ्या घटना पोलीस प्रशासन टाळेल का हा नाशिक माझा न्यूज चॅनलचा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे व मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कुठे जात होती तुम्ही? इथून मी ना स्टेशनहून येत होतो इकडे, तर येताना पेट्रोल टाकला आणि इथं घरी जात होतो आता। तर येताना इथे आपले बॅटरीचं दुकान आहे ना स्टँडवर, इथं पोरं खेळते पतंग खेळते, तिथं मांजा लागला अटकला गळ्याला। तर मी पकडला हाताने तो, म्हणून थोडं कमी लागला तो, नाही तर जास्त लागला असतं मला। तिथं ते माणसं होते त्यांनी थांबवलं, ते पोरांना ओरडले ते, पण मेन रस्त्यातच येतो आडवा पडलेला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।